नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। यावर्षी आपण पहिला एक हळदीवर व्हिडिओ बनवला होता। आज आपण हा दुसरा बनवतोय। बाजूने ऊस आहे आणि एकदम तिकडे घनदाट आहे म्हणून एकदम धुऱ्याच्या जवळ लास्ट याच्यावर आपण व्हिडिओ बनवतोय। तर मागं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इकडे आहे मागं आपण तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये जवळपास मला वाटतं ऑगस्टपर्यंतची पूर्ण माहिती दिली होती। आपण काय काय ट्रीटमेंट केल्यात वगैरे। आपली आता ही जवळपास 3 एकर हळदीचं क्षेत्र आहे पूर्ण। तर त्यात 1.5 एकर सेलम आहे आणि 1.5 एकर प्रतिभा आहे। प्रतिभाची एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्रतिभा एक त्या साईडनं आहे। आता इकडे हाईट माझी एकदम कडची आहे। तर जवळपास माझी 5 फूट 10 इंच आहे। तर 5 फूट 10 इंचाच्या वर हळदीची हाईट गेलेली आहे। 5 साडेपाच काही ठिकाणी 6 पर्यंत गेलेली आहे। पण प्रतिभाची जी एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणलं तर प्रतिभाची हाईट वाढत नाही। आणि दुसरी गोष्ट फायनल प्रोड्यूसच्या वेळेस प्रतिभा हळदीमध्ये आपण शिजवल्यानंतर ज्यावेळेस वाळवतो आणि ढोल करतो म्हणजे पॉलिशिंग स्टेजला प्रतिभा हळद खूप कमी कटते। फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सेलम 3 डबे जर आपण शिजवले तर फायनल प्रोड्यूसच्या वेळेस त्याचे 2 डबे होतात। पण प्रतिभाचे 3ला पावणे 3च्या जवळपास तेवढंच कटे भरले जातात। तर तो एक फायदा आहे। आणि दुसरी गोष्ट सेलमवर करप्या रोग जास्त येतो। हा आता मी जवळपास 6 वर्षापासून बघतोय। आणि प्रतिभावर करप्या रोगाचं प्रमाण कमी राहतं, हाईट कमी राहते, करपा रोग कमी राहतो। बाकी वैशिष्ट्यात म्हणाल तर आता आपण प्रतिभाचं एकरी 33 काढलं आणि तिचं पण 33 पर्यंतच गेलं। त्याच्यावर काही आपलं ॲव्हरेज गेलेलं नाही। प्रतिभा पण 33 काढलं आणि सेलम पण 33 काढलं। ॲव्हरेज म्हणजे कोणतं? फायनल प्रोड्यूस पॉलिशिंग केलेलं, शिजवणे, वाळवणे, त्यानंतर पॉलिश करून फायनल प्रोड्यूस जे आहे ते आपलं फायनल आपण 33 पर्यंत काढलं होतं। तर आज आहे मला वाटतं 3 नोव्हेंबर 4 नोव्हेंबर। तर आपली या हळदीची लागण तारीख आहे 10 ते 15 जून। मजुरांच्या उपलब्धतेनुसार 4-5 दिवस लावण्यात गेली, पावसाचा व्यत्यय वगैरे। तर 3 एकर क्षेत्राला जवळपास आपल्याला 30 क्विंटल कच्ची ओली हळद लागली। आणि आपण बीज प्रक्रिया पहिल्या याच्यात पण आपण टाकलेली आहे। तर परत एकदा सांगतो, जे नवीन शेतकरी पाहत असतील त्यांच्यासाठी, बीज प्रक्रियेमध्ये आपण UPLचे साप बुरशीनाशक आणि क्लोरोपायरिफॉस 20% SLमध्ये घेतले होते। आणि शेतकरी बंधूंनो, आता खूप सुविधा निघाल्यात आणि त्यातही सर्वात सोपं म्हटलं तर बीज प्रक्रिया करताना एक आडवा टब घ्या कापून, त्यामध्ये औषध टाका आणि काही नाही, हे आपलं ओलं बियाणं आणायचं, एक आपलं कुरकुल्यासारखं टोपलं भेटतं काड्यांचं, त्यातून बुडून काढायचं आणि थोडा वेळ वाळवल्यानंतर मस्त येतं। दुसरी गोष्ट, हळदीमध्ये आपण बीज प्रक्रिया केल्यानंतर लागवड केली। लागवडीला बेसल डोस म्हणजे लागवड करण्याच्या पूर्वीच आपण बेसल डोस टाकून दिलेला होता बेडवरच। आमच्या इकडे एक सरी यंत्र आहे, त्याने अशा सरी पाडल्या जातात। बेड आपला 4.5 फुटावर आहे। आता तुम्हाला त्यातलं अंतर दिसणारच नाही, कारण पूर्ण घनदाट हळद होऊन गेलेली आहे। पूर्ण एकदा मी व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला पूर्ण खालचाही फुटव्यासहित एक व्हिडिओही दाखवतो, त्यात एकदा पूर्ण माहिती देऊन टाकतो। तर बेसल डोसमध्ये आपण एकरी 1 प्रमाणे 10-26-26, एक दाणेदार, एक फर्टेरा आपलं म्हणजे ओमनी वगैरे लागू नये म्हणून त्याची एक 4 किलोची एकरी 1 प्रमाणे बॅग आणि युरिया 20 किलो याप्रमाणे बेसल डोस आपण वरून टाकून दिला। त्यानंतर हळद लागवड केली। त्यानंतर साधारणतः 20 जून म्हणजे 1 महिन्यानंतर तब्बल 20 जूनला आपण DAP 1 पोतं, पोटॅश 1 पोतं आणि मायक्रोन्यूट्रिएंटची 1 किट, ते पहिल्या व्हिडिओमध्ये पण टाकलेलं आहे। चॅलेंजर म्हणून न्यूट्रीफर्टची आहे ती ड्रीपद्वारे सोडली होती आणि बाकीचे आपण मातीआड खते केली होती। आणि त्याला एक सोपी टेक्निक निघालेली आहे, जास्त खर्चात पडू नका। एका शेतकऱ्याने पुढे ओढायचं आणि एका शेतकऱ्याने पाठीमागे, आपल्या सरतं असतं पेरणीचं, त्या सरत्यानेच जरी पेरणी केली खताची तरी एकदम योग्य आहे। आणि दोन्ही ज्या 2 सरी असतात हळदीच्या, त्याच्या मधात एकदम छान खत पेरल्या जातो आणि ड्रीप राहतं। आता आपली ही 4.5 फुटावर हळद आहे बेडवर। तिसरा आपण खताचा डोस दिला बघा,
एकरी एक प्रमाणे 20-20-0-13-1, पोटॅश 1 आणि युरिया तिसऱ्या वेळेस आपण युरिया नाही वापरला, अमोनियम सल्फेट टाकलं एकरी मला वाटतं 2 बॅग म्हणजे 50 किलो 16 किलो एकरी प्रमाणे 16 ते 17 किलोच्या दरम्यान हे 3 डोस दिल्यानंतर आपण हळदीला नंतर सुरू केले वॉटर सोल्युबल. पहिलं वॉटर सोल्युबल दिलं आपण 3-19-19-19-19 एकरी 8 प्रमाणे 24 किलो म्हणजे 25 किलोची बॅग भेटते, स्वस्तही पडते. त्यामुळे 3 किलोला आपण ती दिली आपण ऑगस्ट एंडिंगला 3-19-25 किलो. त्यानंतर 15 दिवसांनी दिली आपण 12-61-00. त्यानंतर 15 दिवसांनी दिली आपण 13-40-13 आणि आत्ता साधारणतः 20-22 दिवसापूर्वी आपण 0-32-34 सोडलेला आहे. आणि या हळदीला आता शेवटचा 0-0-50 या 2 दिवसात दिला जाईल आणि खत पूर्णतः बंद केलं जाईल. हे झालं खताचं पूर्ण नियोजन. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं येतं फवारणी. तर साधारणतः 7 ते 8 वर्षापूर्वी या भागात म्हणजे तसा वसमत महाराष्ट्रात हळद 2च ठिकाणी होते. मराठवाड्यातील हा हिंगोलीचा पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचा पट्टा. तर या एरियात करप्यान रोग नव्हताच, पण कालांतराने आता सर्वात शेतकऱ्यांच्या डोक्याला जास्त ताण झालेला आहे करप्याचा आणि सडीचा आणि उमणी अळीचा. तर करप्यासाठी आपण पहिला स्प्रे घेतला होता मला वाटतं BASFचं कॅब्रिओटॉप, स्ट्रेप्टोसायक्लिन प्लस क्युनॉल्फॉस वरच्या अळीसाठी आणि सडीसाठी. तर याला काय करा, स्ट्रेप्टोसायक्लिनला शेतकरी बंधूंनो एक पुडी थोडं कोमट पाण्यात घ्यायची आणि त्याचे 3 पंप करायचे. हां, आणि सर्वात महत्त्वाचं मराठवाड्यामध्ये आता यातही शेतकऱ्यांचं काही ठिकाणी चुकतं. मराठवाड्यामध्ये सरासरी बॅटरी पंप 10 लिटरचा वापरला जातो आणि उर्वरित पूर्ण महाराष्ट्रात तो 15 लिटरचा वापरला जातो. जे शेतकरी 15 लिटरचा पंप वापरत असतील तर त्यांनी स्ट्रेप्टोसायक्लिनच्या 2 टाक्या करा आणि जे शेतकरी 10 लिटर पाण्याप्रमाणे पंप चालवत असतील तर त्यांनी 3 टाक्या करा. तर ही झाली आपली पहिली. दुसरी फवारणी घेतली आपण आदामाचं कस्टोडिया, क्युनॉल्फॉस आणि मला वाटतं स्ट्रेप्टोसायक्लिन. 2 फवारण्या आपण त्या केलेल्या आहेत. आता तिसरी एक करूत, कारण आणखी थोडा बहुत करपा आता या मधात पाऊस थांबल्यानंतर दिवाळीच्या आधी थोडी धुळी पडली होती, त्यामुळे करपा थोडा आहे एकदम कांट्या आणि प्रतिभावर पण तिकडे थोडा आहे. हे झालं आपलं खताचं नियोजन. आता पाण्याचं नियोजन म्हणसाल तर आपलं ड्रीप सर्वतः पूर्णतः वरून आहे. 1 मिनिट बघू. ही बघा, ही मेन लाईन ड्रीपची शेताच्या बाहेरची आणि हे 4.5 फुटावर आता एक ते थोडी हे गेलेली आहे म्हणून ही लाईन आतून गेलेली आहे. तर आता एकदम हे धुऱ्याजवळची हळद आहे आणि एका हळदीचे तुम्हाला इथले फुटवे दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 जे सरासरी 5 ते 7. आता एकदम काही ठिकाणी जास्त असतात ते काय म्हणजे काही शेतकऱ्यांना वाटतं मुदाम मार्केटिंगसाठी की तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. जो आहे तो समोर प्लॉट आहे. 5 ते 7 फुटवे एका झाडाने केलेले आहेत आणि एकदम गर्द हिरवा रंगही आहे. बाकी हां, हळदीला कमीत कमी 2 वेळेस माती लागली गेलीच पाहिजे. यंत्राच्या सहाय्याने लावा किंवा मनुष्यबळाच्या सहाय्याने लावा, पण 2 वेळेस तरी हळदीला माती लागवड झालेलीच पाहिजे. आता इथे बाहेरच्या वरून येणारं पाणी असतं त्यामुळे इथली तुम्हाला माती तेवढी नाही दिसणार. आता इथे आता हे कंद हा कंद उघडा पडला आहे जवळपास, तर याच्यापासून जास्त सड लागण्याचा असेल किंवा ही वरची कंदमाशी डंक मारते, आणखी पण फुटवे फुटतच आहेत. आता हे बघा नवीन फुटवा. तर ही जी उघडी पडलेली हळद आहे ही पूर्णतः झाकून गेली पाहिजे. हे खूप धोकादायक होऊन जातं हळदीला. तर ही यांत्रिकीकरणाने म्हणा किंवा आपल्या याने म्हणा ती हे झाली. आणि आता हे करप्या रोगाचे हे प्रायमरी सिम्पटम्स बघा, हे पण दाखवून देतो. ही कंदमाशी आता इथे नाही दिसणार, नाही तर तुम्हाला कंदमाशी काही शेतकऱ्यांना ज्यांना हे नाही कळणार त्यांच्यासाठी कंदमाशी दाखवली असते, पण ती पान हलवलं की लगेच काही मित्र किडी पण आहेत. तर 2 वेळेस तुमची माती लागवड ही हळदीला झालीच पाहिजे यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने असेल याच्यानं. तर आता नोव्हेंबर स्टार्टिंग झाला आहे, आपण आणखी 10 दिवसांनी याला 0-0-50 25 किलो देणार आणि हळदीचं खत पूर्णतः बंद करणार. त्यानंतर या हळदीला एकदा आता जमलं
तसं तर आपली हळद पूर्णतः शेवाळून गेलेली आहे पाण्याने, पाण्याची कमतरता नाही आहे, ड्रीप आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी कमी असेल आणि सध्या पाणी काही काही ठिकाणी कसं असतं की डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी फुल चालतं, तर एकदा सर्वांनी भिजून घ्या खाली पाटाने, म्हणजे कसं ओलावा त्यात राहील आणि ड्रीपमुळे ते पूर्णतः ओली होईल. आता आपली शेवाळून गेलेली आहे, तर 15 जानेवारीपर्यंत आपण पाणी पूर्णतः चालू ठेवणार आहेत. 15 जानेवारीपासून पाणी कमी करत 30 जानेवारीला या हळदीचं पाणी पूर्णतः बंद करणार आहे. दुसरी गोष्ट, शेतकरी फायनल प्रोड्यूसच्या वेळेस चुकतात काय, काही जणांच्या लेट हळदी लागवड झालेल्या असतात किंवा काही जणांचा थोडा व्हेजिटेटिव्ह ग्रोथमुळे याच्यामुळे जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाल्यामुळे हळद लवकर वाळत नाही, तर ते शेतकरी थोडी गडबड करतात आणि कापून टाकून मग ते बाहेर नेऊन फेकतात. हे अत्यंत चुकीचं आहे. 4-5 दिवस लेट झालं तरी चालेल, पण हळद हे पान पूर्णतः वाळल्याशिवाय काढायला सुरू करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता काढण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत किंवा ज्याच्या त्याच्या सोयीनुसार काढतो. काही जणी कुदळीने खोदून काढतात. आमच्या इकडे क्षेत्र भरपूर असतं त्यामुळे ते काही शक्य नाही आहे. तर आम्ही ट्रॅक्टरला 2 फण, आपले तिरीचे जे 3 फण असतात त्यातला नाही तिरीचे नाही, मोगड्याचे जे फणं असतात त्यात फक्त 2च फण ठेवतो आणि त्याने काढून घेतो. तर त्यामुळे सोपं काय पडतं की पूर्ण गड्डा वर येतो आणि जे मजूर लोक असतात त्यांना छाटणी करायला एकदम सोपं जातं, कारण बंडा वेगळा करावा लागतो गट्टू आणि शेंग वेगळी करावी लागते. तर त्यावेळेस ती एक काळजी घ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने करताना. आणि काढल्यानंतर सहसा सावलीत हळद ठेवली पाहिजे. काही शेतकरी काही खूप यूट्यूब चॅनलवाले निघालेले आहेत, ते काही ज्यांना माहिती नाही ते चालू द्यायलेत, मोकळ्या रानात टाकतात. एक तर टेम्परेचर मार्च एप्रिलमध्ये 40च्या पुढं गेलं असतं, 40च्या, त्यावेळेस त्यातला पूर्ण पाण्याचा अंश निघून जातो आणि कितीही नाही केलं तरी मजुरांकडनं थोडी बहुत माती हळदीसोबत जातेच. मग त्या ढिगाऱ्यात काय होतं की माती खाली राहिली आणि टेम्परेचर वरून जास्त झालं की खालून हळद सडायला सुरुवात होते. आणि काही ठिकाणी, आता हा बेल्ट समजा, या बेल्टमध्ये इतकी हळदी आहेत की ते कुकर यायला 7-8 दिवस लेटही होतो. तर त्यामुळे हळद हे होण्याचं प्रमाण, सडण्याचं याचं प्रमाण जास्त राहतं, तर ती एक काळजी घ्या. बाकी तर जवळपास मला वाटतं मी 90% आता पूर्णतः यात हे केलेले आहे कवर. आणखी काही असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पूर्ण माहिती विचारा. तुम्हाला जेवढं मला ज्ञात असेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. एकदा पूर्ण आणखी एकदा हळद दाखवतो थोडं फिरू. आता ही माझ्या माझी 5 फूट 10 इंच हाईट आहे, तर माझ्या हाईटच्या वर गेलेली आहे. आता हे मी एकदम धुऱ्याला उभा आहे. तर यावर्षी ॲव्हरेज आताच आपण सांगू शकत नाहीत की इतकंच कन्फर्म निघेल, पण रेकॉर्ड ब्रेक करेल असं वाटतं, कारण तसं आपण प्रयत्नही केलेले आहेत. प्रयत्नांती परमेश्वर. बघूयात. बाकी शेतकरी बंधूंनो धन्यवाद. काही आणखी माहिती लागली तर निश्चित विचारा. चालतं. धन्यवाद.